Next chapter is tree. Okay. Next non-linear data structure is tree. Non-linear data structure. Okay. So a tree किंवा तुम्ही म्हणणार आहे अ बायनरी ट्री. बायनरी ट्री का? बिकॉज तुम्ही ट्री वरचे सगळे ऑपरेशन्स बघणार आहे, डिफरंट डिफरंट टाइपचे ट्री बघणार आहे, पण ते ऑल आर बायनरी ट्री बिकॉज तुम्ही ट्री मीन्स त्याला 2 चाइल्ड असलेल्याच ट्री बघणार, 0 1 और 2, 0 1 और 2, त्याच्यापेक्षा जास्त नाही. सो 2 फॉर बायनरी. ओके. सो अ ट्री और यू कैन से अ बायनरी ट्री is finite set of elements, is finite set of elements called nodes. जसं लिंक लिस्ट असते, नंबर ऑफ नोड्स म्हणून एक लिंक लिस्ट होते, तसंच बायनरी ट्री ऑल्सो फायनाइट सेट ऑफ एलिमेंट्स कॉल्ड नोड्स. ओके. नाउ बायनरी ट्रीचं स्ट्रक्चर बघा कसं असतं. मीन्स मेन मेमरी मध्ये रिप्रेझेंटेशन. सपोज 0 एखाद्या नोडला एक तर 0 चाइल्ड असेल, म्हणजे नसेलच एक पण चाइल्ड, 1 असेल किंवा 2 असेल, ठीक आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त नाही. ओके. तर बघा सपोज हे एक ट्री लाईक स्ट्रक्चर आहे. इट इज अ कलेक्शन ऑफ नोड. आता सध्या आपल्याला मेमरी रिप्रेझेंटेशन नाही बघायचं, फक्त ट्रीचे आपल्याला टर्म्स बघायचे आहेत डिफरंट डिफरंट. सपोज ही ट्री आहे, तर ही जी फर्स्ट नोड आहे, म्हणजे ही बायनरी ट्री इज अ फायनाइट सेट ऑफ एलिमेंट्स. ओके. सो फायनाइट सेट ऑफ एलिमेंट्स म्हणजे बघा कोणते कोणते आले ह्याच्यामध्ये, ए बी सी ई एफ जी एच आय. ओके. तर हे जे आहे, सो ईच एलिमेंट इज कॉल्ड एज अ वन नोड. ओके. ठीक आहे. सो बायनरी ट्री इज अ फायनाइट सेट ऑफ एलिमेंट कॉल्ड नोड्स. ही झाली सिंपल डेफिनेशन बायनरी ट्रीची. आता सपोज आपण एक सिंपल एक स्ट्रक्चर बघूया ट्रीचं, आणि डिफरंट डिफरंट ज्या टर्म्स आहेत त्या तुम्हाला एक्सप्लेन करते, म्हणजे थोडेसे थेरॉटिकल आहे, जे की तुम्हाला ओरलला खूप इम्पॉर्टंट आहे. सपोज ही एक ट्री आहे. ओके. ही एक ट्री आहे सपोज. सो दिस ए इज कॉल्ड एज रूट नोड ऑफ अ ट्री. बघा टर्म्स काय पहिली, रूट नोड ऑफ अ ट्री. ठीक आहे. तर ए इज कॉल्ड अ रूट नोड ऑफ अ ट्री. ओके. नाउ दिस बी इज लेफ्ट चाइल्ड of node A and this F is right child of node A. Okay. So ठीक है. Now B and F are both the child of a same parent. So B and F are siblings. ट्री लाईक फॅमिली, आपलं जे फॅमिली स्ट्रक्चर असतं त्या टाइपच्या टर्म्स आहेत बघा. A is a root node and it is a parent node of a B and F. As B and F have same parent, so B and F are the siblings. Okay. Now again B is a parent of nodes C and D. So C node is the left child of node B. Okay. And this is right child. Same G is left child of F and H is right child of F. Okay. So G and H are siblings. C and D are siblings. ठीक है. E is a only one left child of a node D. Okay. So B is a parent node of C and D. ठीक है. Now बघा B and F are the successor nodes of the node A. आता A नंतर B आणि F आलेले ट्री मध्ये. So B and F are left and right successor of node A. A नंतर B and F आलेले. So B is a left successor of node A and F is a right successor of node A. Same C is a left successor of node B and D is a right successor of node B. Okay. Same G is a
left successor of node F, and H is a right successor of a node F. Okay. Now this C node, E node, F node and I node. Now the nodes with no successor. No successor means आपण त्याला एक म्हणू शकतो की no child. Okay. So C, E, G and I. These nodes have no successor. So C, E, G and I are called as terminal nodes. बघा आता काय काय बघितलं आपण. A is a root node means जी फर्स्ट लेवलची जी नोड असते that is a root node, and root node ला एकही पॅरेंट नसतो. ज्या नोडला पॅरेंट नाहीये that node is called as a root node. ओके. त्याच्यानंतर B and F are the successor nodes of node A. Okay. As B is a left child and F is a right child of a same parent that is A. So B and F are the siblings. बघा खूप सारे टर्म्स आहेत त्याच्यात. Then nodes with zero successor means C, E, G and I. This node doesn't have any child. Okay. So these nodes are called as a terminal nodes, or you can other words मध्ये leaf nodes. लीफ नोड्स मीन्स त्याच्यानंतर कोणताही चाइल्ड नसेल तर त्या नोड्स काय असतात, टर्मिनल नोड्स असतात. ओके. त्याच्यानंतर बी चा जो लेफ्ट सक्सेसर आहे तो सी, लेफ्ट चाइल्ड त्याला लेफ्ट सक्सेसर म्हणतात आणि जो राइट चाइल्ड आहे त्याला राइट सक्सेसर म्हणतात. ओके. देन द नोड्स ऑफ द सेम पॅरेंट्स आर कॉल्ड एज द सिबलिंग नोड्स ऑफ इच अदर. ठीक आहे. तर ह्या काही टर्म झाल्या, आपल्याला अजून बघायच्या आहेत. अगेन एक ट्री काढते, ड्रॉ करते, आपल्याला अजून टर्म्स बघायचे आहेत. राईट डाऊन करून घ्यायचे आहेत टर्म, किंवा अशी ट्री ड्रॉ करून साइडला पेन्सिलने टर्म्स लिहायचे आहेत. सपोज ही एक नोड आहे. आता बघा ह्याच्यामध्ये टर्मिनल नोड्स कोणत्या कोणत्या आल्या, डी, एफ, एल, जी अँड के. बिकॉज these nodes don't have any successor or any child, so these are the leaf nodes. Okay. now next आहे बघा प्रीडेसर. सक्सेसर म्हणजे सांगितलं की ए जर पॅरेंट नोड आहे तर बी आणि सी काय त्याचे सक्सेसर आहे. तर सेम तसंच बी आणि सी चा जो प्रीडेसर आहे, बी अँड सी ह्या नोडचा प्रीडेसर म्हणजे आधीची नोड, तर कोणती आहे ती ए. ओके. सो लक्षात ठेवण्यासाठी बघा एखाद्या नोडचे जे चाइल्ड असतात ते सक्सेसर असतात आणि त्या नोडचे जो पॅरेंट असतो तो प्रीडेसर असतो, कारण की पॅरेंट हे चाइल्डच्या आधी आलेले असतात. सो त्याला आपण प्रीडेसर म्हणू शकतो. ठीक आहे. आणि अजून एका वे मध्ये बघा, ए इज अ ancestor node of B and C. B आणि C च्या आधी A आलेले, सो A ला आपण ancestor पण म्हणू शकतो आणि प्रीडेसर पण म्हणू शकतो. ओके. ठीक आहे. तर हे झालं तुमचं सक्सेसर, प्रीडेसर आणि ancestor. ओके. नाउ बघा A चा लेफ्ट चाइल्ड B आहे, पण B ला सुद्धा नंतर नोड्स आहेत, चाइल्ड्स आहेत. ओके. सो this part of a tree is called as left subtree. मगाशी मी फक्त काय सांगितलं, B is a left child सांगितलं, पण B ला सुद्धा अटॅच आहेत काही नोड्स. सो लेफ्ट सबट्री ऑफ नोड A. A ला अटॅच ही काय झाली, लेफ्ट सबट्री. ही होल काय झाली, एक वन ट्री झाली. ही होल वन ट्री. This is whole one tree. It is a binary tree because each node चा maximum जे child आहेत ते किती आहेत, 2 आहेत. त्याच्यापेक्षा कमी 0, 1 or 2. Okay. So 2 for binary. So this whole is a complete. This is a one tree, whole tree, and this part is a left subtree, and this part is a right. This part is a right subtree of a node A, right subtree of
नोड ए. ओके, सो ह्या एक टर्म झाल्या. ठीक आहे. नाउ नेक्स्ट आहे लेवल ऑफ द ट्री. तर लेवल जी रूट लेवल असते ती लेवल 0 असते, लेवल 0. त्याच्यानंतर बी आणि सी जे आहेत ते ऍट लेवल 1 आहेत. ओके, त्याच्यानंतर डी ई जी एच हे जे आहेत ते लेवल 2 च्या नोड्स आहेत. त्याच्यानंतर एफ जे आणि के, तर ह्या ज्या नोड्स आहेत ह्या लेवल 3 च्या नोड्स आहेत. आणि जी एल आहे ती लेवल 4 ची नोड आहे. ओके, तर हे झाले लेवल्स ऑफ अ ट्री. जी रूट नोड असते ती काय असते, 0th लेवलला असते आणि त्याच्यानंतरचे जसे चाइल्ड ऍड होतील ते नेक्स्ट लेवलला येतील. ओके, तर ह्या काही टर्म झाल्या. आपल्याला अजून बघायच्या आहेत 2-3 टर्म्स. असं काही नाही, एबीसी नंबर्स पण असू शकतात, पण आता आपल्याला जे इझी लागतं ते आपण यूज करणार आहे. डेटा हा तुमचा नंबर पण असू शकतो, जसा लिंक लिस्टचा असतो तसा. ठीक आहे. आता बघा, आता एज ऑफ अ ट्री मीन्स व्हॉट, दिस इज एज. ए टू बी इट इज अ एज. ओके, बी टू सी एज, लेफ्ट एज राईट एज असं म्हणू शकतो आपण त्याला. हे लेफ्ट एज झालं. ओके, हे पण लेफ्ट एज झालं. त्याच्यानंतर ए टू सी हे काय झालं, राईट एज. ओके, दिस इज ऑल्सो राईट एज. हे झाले एज ऑफ द ट्री. ओके, नाउ नेक्स्ट आहे, सपोज आता मी तुम्हाला सांगितलं की ए टू ई तुम्हाला ट्रॅव्हर्स करायचं आहे. म्हणजे ए टू ई चं तुम्हाला ए टू ई ला ए सोर्स आहे आणि ई चं डेस्टिनेशन आहे, तर त्याचा पाथ काय झाला, ए टू ई तुम्ही कसं जाणार, ए टू बी आणि टू ई. म्हणजे हा जो पाथ आहे ह्याला काय झाला, पाथ झाला फ्रॉम दिस सोर्स टू दिस डेस्टिनेशन. ओके, सपोज आता मी तुम्हाला म्हटलं की ए टू एल, ए जर सोर्स आहे आणि एल जर डेस्टिनेशन आहे, तर पाथ काय झाला, ए टू सी टू डी आणि टू एल. दिस इज अ पाथ ऑफ अ ट्री फ्रॉम पर्टिक्युलर वन नोड टू another node, that is a source to destination. Okay, now next is depth or a height of the tree. Last, depth or height of a tree. डेप्थ और हाइट ऑफ अ ट्री. आता ट्री पहिल्यांदा कन्सिडर करायची. ओके, जी तुम्हाला ट्री दिलेली त्याची जर तुम्हाला डेप्थ किंवा हाइट फाइंड आउट करायला लावली, त्याच्यानंतर मॅक्सचं तर ट्री आहे, तर ट्रीला ब्रांचेस असतात बरोबर, नॉर्मल रिअल टाइम सिनेरिओ मध्ये. म्हणजे मॅक्झिमम नोडची जी ब्रांच आहे ती पहिल्यांदा बघायची. जर मी ही एक पूर्ण ब्रांच बघितली, ए बी आणि ई आहे ह्याला बरोबर, म्हणजे 3 नोड्स आहेत. त्याच्यानंतर ही जर ब्रांच बघितली तर ए सी आणि एफ 3 नोड्स आहेत. त्याच्यानंतर ए सी डी एल आणि एच, तर ही जे 3 ब्रांचेस आहेत त्यातली सगळ्यात मॅक्झिमम नोडची ब्रांच कोणती आहे, ए सी डी एल एच. सो टोटल किती नोड्स आहेत त्या ब्रांचला, 1 2 3 4 5. सो हाइट ऑफ द ट्री इज अ 5. ओके, तर हा ओरलला सुद्धा तुम्हाला क्वेश्चन विचारतात, व्हॉट इज एक ट्री तुम्हाला ड्रॉ करून देतात आणि व्हॉट इज द हाइट ऑर डेप्थ ऑफ अ ट्री. तर काय म्हणणार तुम्ही, जी हायेस्ट नंबर, जी ब्रांच आहे हायेस्ट और मॅक्झिमम नंबर ऑफ नोडची, तर त्या ब्रांचला किती नोड्स आहेत, दॅट विल बी युअर डेप्थ और हाइट ऑफ अ ट्री. ओके, तर या सिंपल टर्म झाल्यात. आता नेक्स्ट आहे टाइप्स ऑफ अ ट्री. तर टाइप्स आपण बायनरीज बघणार आहे, पण बायनरी ट्रीचे कोणते टाइप्स आहेत ते बघायचे आपल्याला. फर्स्ट आहे बघा, कंप्लीट बायनरी ट्री. ओके, तर कंप्लीट बायनरी ट्री मध्ये बघा 2 कंडिशन असणार आहेत. तर फर्स्ट कंडिशन काय, नोड must have 0, 1 or 2 child. Node must have 0, 1 or 2 child. Explain करते with example. फक्त पहिले कंडिशन लिहिते. Then tree must be level wise complete. ट्री मस्ट बी लेवल वाईज कम्प्लीट. आता बघा पहिली तर कंडिशन इझी आहे
की जर नोड असेल ट्रीची, मग ती रूट नोड असेल किंवा अदर नोड असेल, एक तर त्या नोडला 0 चाइल्ड म्हणजे ती नोड टर्मिनल नोड पाहिजे, किंवा 1 चाइल्ड पाहिजे, किंवा 2, त्याच्यापेक्षा जास्त नकोय. ओके, नाउ नेक्स्ट आहे की ट्री मस्ट बी अ लेवल वाईज कम्प्लीट. आता ह्याचं मिनिंग काय ते सांगते. सपोज आता माझ्या ट्री मध्ये एकच नोड आहे, असू शकतं. ओके, सो पहिली कंडिशन काय, नोड मस्ट हॅव 0, 1 और 2 चाइल्ड. तर ह्या नोडला 0 चाइल्ड आहे, सो पहिली कंडिशन तर सॅटिस्फाय होतीये. दुसरी कंडिशन काय, ट्री मस्ट बी लेवल वाईज कम्प्लीट. सो दिस इज ऑल्सो लेवल वाईज कम्प्लीट आहे. एक तर लेवल वाईज कम्प्लीट म्हणजे बघा काय, एक तर दोन्ही पण चाइल्ड नाही द्यायचे, आणि दिला तर पहिले लेफ्ट द्यायचा आणि नंतर राईट द्यायचा. ओके, आता सपोज मी ए नंतर बी टाकले. आता अजून तुम्हाला सेकंड कंडिशन कळेल बघा. ए नंतर बी टाकलं तर पहिली कंडिशन काय, नोड जेवढ्या नोड्स आहेत त्यांनी ही कंडिशन फॉलो केली पाहिजे की ईच नोडला एक तर 0, 1 किंवा 2 चाइल्ड पाहिजे. आता ए नोडला किती चाइल्ड आहे, 1 आहे. ओके, आणि बी ला 0 आहे. सो ए ला 1 आहे, सो पहिली कंडिशन सॅटिस्फाय होती, आणि बी साठी पण पहिली सॅटिस्फाय होती. आता दुसरी कंडिशन काय, ट्री मस्ट बी लेवल वाईज कम्प्लीट. पण आता ही जी कंडिशन ही फॉल्स होती का, बिकॉज लेवल वाईज कंडिशन साठी एक तर जेवढ्या नोड्स असतील एक तर त्याला 0 चाइल्ड पाहिजे, किंवा जर चाइल्ड असेल तर लेफ्ट, आणि दोन्ही असेल तर पहिले लेफ्ट टाकलेलं पाहिजे आणि नंतर राईट. पण आता ए ला 1 चाइल्ड दाखवले, पण लेवल वाईज कम्प्लिशन साठी पहिल्यांदा राईट चाइल्डच्या आधी पहिल्यांदा लेफ्ट चाइल्ड हे मस्ट आहे तुमच्या ट्री मध्ये. दॅट इज लेवल वाईज कम्प्लीट. ओके, मग आता सपोज ही लेवल वाईज कम्प्लीट नाही, बिकॉज लेफ्ट चाइल्डच्या आधी राईट चाइल्ड इन्क्लूड केलेला आहे. ओके, नाउ बघा आता नेक्स्ट, सपोज इथे मी बी दिला. नाउ पहिली कंडिशन काय की नोडला जेवढे नोड्स आहेत ते इच नोडला एक तर 0, 1 और 2 चाइल्ड. सो ए ला 1 चाइल्ड आहे, बी ला 0. सो पहिली कंडिशन सॅटिस्फाय होतीये, आणि सेकंड पण होतीये, बिकॉज ए नोड रूट नंतर लेफ्ट चाइल्ड आलेले आहे, राईट चाइल्डच्या आधी लेफ्ट चाइल्ड इन्क्लूड केलेले. सो इट इज अ लेवल वाईज कम्प्लीट. ठीक आहे, नाउ बघा नेक्स्ट नोड आहे. सपोज आता मी इथे इन्सर्ट केलं सी. ओके, नाउ बघा ह्याला पण 0 चाइल्ड आहे, सो पहिली कंडिशन सॅटिस्फाय होते. ठीक आहे, नाउ बघा ए ला पहिले लेफ्ट पण आलंय आणि नंतर राईट पण आलंय. सो दिस इज अ लेवल वाईज कम्प्लीट. ठीक आहे, नाउ नेक्स्ट बघा, आता सी ला मी डी टाकला तर इथे 1 येणार आणि इथे 0 येणार, म्हणजे पहिली कंडिशन तर सॅटिस्फाय होते. पण दुसरी कंडिशन काय, ट्री मस्ट बी लेवल वाईज कम्प्लीट. पण ही लेवल वाईज कम्प्लीट नाही, बिकॉज सी ला चाइल्ड ऍड करण्याच्या आधी तुम्हाला बी आणि सी ला दोन्ही पण लेफ्ट आणि राईट चाइल्ड ऍड केलेले पाहिजेत, म्हणजे असं लेवल वाईज कम्प्लिशन पाहिजे. मग ही झाली लेवल वाईज कम्प्लीट. आता सपोज मी इथे एक चाइल्ड टाकला तर ही इनकम्प्लीट आहे लेवल वाईज, बिकॉज इथला चाइल्ड ऍड करायच्या आधी सी ला एक राईट चाइल्ड ऍड केलेला पाहिजे. ओके, नाउ आता ही ट्री काय झाली, लेवल वाईज कम्प्लीट झाली. बघा आता इथे 2 चाइल्ड, इथे पण 2 चाइल्ड, इथे 1, इथे 0, इथे 0 आणि इथे 0. तर पहिली कंडिशन तर ऑलवेज सॅटिस्फाय होतीये. दुसरी काय, लेवल वाईज कम्प्लीट आहे, बिकॉज मी काय ही जी नोड आहे ह्याला मी राईट चाइल्ड आधीच नाही टाकलेलं, लेफ्ट टाकलेले. आता जर मी ह्या नोडला लेफ्ट टाकलं तर आता ही लेवल वाईज कम्प्लीट नाही, बिकॉज इथे लेफ्ट टाकायच्या आधी त्याच्या आधीची जी सिबलिंग नोड आहे त्याला राईट चाइल्ड पाहिजे. ओके, आता ही ट्री जी आहे ती लेवल वाईज कम्प्लीट आहे. आता परत सपोज मी या डी ला राईट टाकलं तर परत ही लेवल वाईज कम्प्लीट नाही, बिकॉज डी च्या राईटच्या आधी ही जी नोड आहे त्याची राईट पण आली पाहिजे आणि डी ची लेफ्ट पण आली पाहिजे, तरच तुम्ही काय टाकणार, डी ची राईट टाकणार. आता जर मी इथे टाकले लेफ्ट तर ही लेवल वाईज कम्प्लीट आहे, बिकॉज त्याच्या आधीचे जेवढ्या नोड्स आहेत त्यांचे लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट चाइल्ड ऑलरेडी आहेत. सो या नोडचा मी राईट नाही टाकलेला, आधी लेफ्ट टाकलेला. सो दिस इज लेवल वाईज कम्प्लीट अँड दिस इज ऑल्सो लेवल वाईज कम्प्लीट. ओके, नाउ आता जर मी नोड ही जर ट्री घेतली, so this is level wise complete and this is also level wise complete. Okay, now next बघा, आता जर मी ही ट्री दिली तर लेवल वाईज नॉट कम्प्लीट, म्हणजे कम्प्लीट बायनरी ट्री येणार नाही. पण जर मी आता हे असे नोड्स ऍड केले, सो नाउ दिस इज लेवल वाईज कम्प्लीट. असं नाही की प्रत्येक नोडला लेफ्ट राईट चाइल्डच पाहिजे, पण जर राईट चाइल्डच्या आधी तुम्ही लेफ्ट चाइल्ड टाकता कामा नाही. आता बघा ही पण झाली लेवल वाईज कम्प्लीट नोड. ओके, कारण ह्याला 0 चाइल्ड आहेत आणि ह्याच्या आधीचे जेवढे नोड्स आहेत त्यांना बरोबर लेफ्ट राईट लेफ्ट राईट लेफ्ट राईट चाइल्ड आहे. सो दिस इज अ कम्प्लीट बायनरी ट्री. ओके, नाउ नेक्स्ट आहे टू वे एक्सटेंडेड ट्री. मेन हे दोनच टाइप्स आहेत,
मग जेवढे आपण बायनरी ट्री बघणार आहेत ते सगळे ह्या टाईपचेच असणार आहेत, तर कम्प्लीट असू शकतं किंवा टू वे एक्सटेंडेड किंवा दोघांचं कॉम्बिनेशन. ओके, नाउ नेक्स्ट आहे बघा एक्सटेंडेड. हे एकदम इझी आहे. एक्सटेंडेड बायनरी ट्रीज और त्याला म्हणतात टू ट्रीज. ओके, त्याची जी फर्स्ट कंडिशन आहे ती आहे नोड मस्ट हॅव 0 or 2 चाइल्ड नॉट 1. बघा कम्प्लीटची अपोजिट आहे. एकतर 0 असेल, एकतर 3 लीफच नोड असेल, टर्मिनल नोड असेल किंवा जर चाइल्ड असतील तर ते 2 पाहिजे. ओके, आणि लेवल वाईज कम्प्लिशनचं वगैरे ह्याच्यामध्ये काही नाही. सो याला एकच कंडिशन आहे नोड मस्ट हॅव 0 or 2 चाइल्ड. ओके, नाउ बघा ए नोड, तर ही कंप्लीट पण होतीये. ओके, अँड टू वे एक्सटेंडेड पण होतीये. बिकॉज टू वे एक्सटेंडेडचं काय आहे की याला 0 चाइल्ड आहे, तर सॅटिस्फाय 0 किंवा 2 पाहिजे. ओके, नाउ बघा आता ही कंप्लीट तर होणार नाही ऑब्विसली, कारण की लेफ्ट चाइल्ड नाही. ठीक आहे, नाउ नेक्स्ट बघा ए नोडला काय आली 1 आली. ओके, आणि ही जी बी नोड आहे ह्याला 0 चाइल्ड. सो 0 हे बी साठी सॅटिस्फाय होते, पण 1 साठीची जी ही कंडिशन आहे की एला 1 चाइल्ड आहे, सो ही जी कंडिशन आहे ती फॉल्स होतीये. सो ही ट्री कंप्लीट पण नाही आणि टू वे एक्सटेंडेड पण नाही. सो इट इज जस्ट अ नॉन कंप्लीट ट्री और इनकम्प्लीट, सॉरी इनकम्प्लीट ट्री. तर हे इनकम्प्लीट ट्री असं तुम्हाला नाहीये सेपरेट पॉइंट, पण आता ती टू वे एक्सटेंडेड पण नाहीये आणि कंप्लीट पण नाहीये, मग कोणती तर ती इनकम्प्लीट ट्री आहे. ओके, नाउ नेक्स्ट बघा आता जर मी इथे ऍड केला सी. ओके, नाउ बघा ह्याला 2 चाइल्ड आहेत आणि ह्या दोन्ही पण नोडला काय आहे 0 0 चाइल्ड. सो टू वे एक्सटेंडेड ची कंडिशन फॉलो होतीये. सो इट इज अ एक्सटेंडेड बायनरी ट्री अँड ऑल्सो कंप्लीट ऑल्सो. ओके, नाउ बघा आता ह्या नोडला मी ई आणि एफ ऍड केलं. ओके, नाउ बघा इथे 2 चाइल्ड आले आणि इथे 0 0. मग ईच नोडला एक तर 0 चाइल्ड आहेत किंवा 2 चाइल्ड आहेत. ओके, आणि नेसेसरी नाही की कंप्लीट लेवल वाईज पाहिजे. सो ही टू वे एक्सटेंडेड बायनरी ट्री आहे. ओके, बट ही कंप्लीट बायनरी ट्री नाही, बिकॉज बीचा आपण दोन्ही चाइल्ड टाकलेत. पण जर ह्याला कंप्लीट बायनरी ट्री म्हणायचे तर हे दोन्ही पण चाइल्ड पाहिजे. ओके, सो ही फक्त कोणती आहे टू वे एक्सटेंडेड बायनरी ट्री किंवा एक्सटेंडेड बायनरी ट्री. टू वे एक्सटेंडेड बायनरी ट्री किंवा फक्त एक्सटेंडेड बायनरी ट्री किंवा टू ट्री. ओके, the node which has 0 or 2 child necessary nahi hai ki it must be a level wise complete. Okay, it may be level wise complete or not. Okay, पण दोन्ही केस मध्ये जर 0 किंवा 2 चाइल्ड आहे मग लेवल वाईज कंप्लीट असो किंवा नसो, पण त्याला आपण काय म्हणणार टू वे एक्सटेंडेड बायनरी ट्री. म्हणजेच काय बघा, जे कंप्लीट ट्रीज आहेत, ज्या कंप्लीट ट्री त्या ऑल टू वे एक्सटेंडेड बायनरी ट्री आहेत. ज्या कंप्लीट ट्रीज असतील, जे की किती पण एक्झाम्पल असू द्या कंप्लीट ट्रीचे, ओके, तर त्या टू वे एक्सटेंडेड बायनरी ट्री असू शकतात. ओके, ठीक आहे, मग हे झालं तुमचं टू वे एक्सटेंडेड बायनरी ट्री. आता अजून एक बेसिक सांगायचंय तुम्हाला टू वे एक्सटेंडेडचं, त्यासाठी आता मी ट्री परत काढते. तर टू वे एक्सटेंडेड बायनरी ट्री मध्ये बघा एक तर 0 चाइल्ड आहे किंवा 2 चाइल्ड आहेत. बरोबर, आपला परत एक लास्ट पॉइंट आहे ट्री मधला, त्याच्यामध्ये टू वे एक्सटेंडेड मध्ये परत ह्या टाइपचं स्ट्रक्चर बघायचं. फक्त सध्या आपण टर्म्स बघतोय तर फक्त लक्ष द्या, आपण परत ह्याच्यावरचे अल्गोरिदम्स बघणारच आहेत. ओके, नाउ ही बघा टू वे एक्सटेंडेड बायनरी ट्री आहे. ह्या नोडला 2 चाइल्ड आहेत, ह्याला 2 आहेत. आता ते स्क्वेअर आणि सर्कल का काढले ते पण सांगते. ह्याला 0 आहेत, 0 0, ह्याला 0, ह्याला 2, ह्या दोन्ही नोडला 0 0, ह्याला 2 आणि ह्याला 0. म्हणजे कोणत्याच नोडला 1 चाइल्ड नाही. ठीक आहे, सो कंप्लीट बायनरी ट्री तर येऊच नाही शकत, बिकॉज पहिली कंडिशनच फॉल्स आहे. ओके, नाउ नेक्स्ट बघा आता हे स्क्वेअर का काढलेत आणि सर्कल का काढले. ठीक आहे, ही कंप्लीट बायनरी ट्री अजून एक होणार नाही. बिकॉज का नाही होणार सांगा बरं, कारण की ह्याला पण 2 चाइल्ड पाहिजे. त्याच्याशिवाय आपण ह्या नोडला, हे एका लेवलच्या नोड्स आहेत ना. ओके, तर ह्याला 2 पाहिजे, तेव्हाच आपण ह्या नोडला 2 चाइल्ड करायचे, तरच आपण ह्या नोडला ऍड करू शकतो. ठीक आहे, सो ही कंप्लीट होत नाही, ही टू वे एक्सटेंडेड होती. तर टू वे एक्सटेंडेड बायनरी ट्री बघा
कशी डिनोट करतात ऍक्च्युअली, सगळेच नोड सर्कल मध्ये नाही काढत, तर ज्या इंटरनल नोड्स आहेत म्हणजे ज्याला 2 चाइल्ड्स आहेत, ज्या इंटरनल नोड्स आहेत, इंटरनल नोड्स ज्या असतात ते सर्कलनी करतात. ओके, आणि ज्या एक्सटर्नल नोड्स आहेत त्या स्क्वेअरनी करतात रिप्रेझेंट. ओके, सो इंटरनल नोड मीन्स काय, नोड विथ 2 चाइल्ड. आता 2 एक्सटेंडेड लाईक तर 0 असणार किंवा 2 चाइल्ड, तर ज्या नोडला 2 चाइल्ड असतात त्या सर्कलनी रिप्रेझेंट करतात आणि त्याला इंटरनल नोड्स म्हणतात. आणि ज्या नोडला 0 चाइल्ड्स आहेत, 0 चाइल्ड आहेत, तर त्याला एक्सटर्नल नोड म्हणतात आणि त्या रिप्रेझेंट करतात स्क्वेअरनी. ओके, बस एवढंच लक्षात ठेवा. म्हणजेच काय की टर्मिनल नोड्स आहेत विथ नो सक्सेसर, त्या नोड रिप्रेझेंट करतात स्क्वेअरनी अँड दॅट नोड आर कॉल्ड ॲज एक्सटर्नल नोड, अँड द नोड having 2 child are called as internal node and that represented by the circle in two-way extended binary tree. Okay. Now before starting the actual algorithms, तुम्हाला 6 marks ला एक क्वेश्चन येतो बघा. आपल्याला अल्गोरिथम्स पण बघायचे, पण विदाउट अल्गोरिथम पण आपण तो क्वेश्चन सॉल्व करू शकतो. ट्रॅव्हर्सिंग अ लिनियर ने ट्रॅव्हर्सिंग अ बायनरी ट्री. मग ती बायनरी ट्री कंप्लीट असू द्या, 2-way एक्सटेंडेड असू द्या, इनकम्प्लीट असू द्या, किंवा आपण अजून वेगळे डिफरंट टाइप्स बघणार आहे. तर त्याच्यामध्ये जे ट्रॅव्हर्सिंग, तर ट्रॅव्हर्सिंग म्हणजे काय, जे स्प्रिंटिंग ऑल दी एलिमेंट्स. ओके, ऑर व्हिजिटिंग इच एलिमेंट एक्झॅक्टली वन्स, ते आपण बघितलेले. तर तुम्हाला एक ना 6 मार्क्सला क्वेश्चन येतो, कंपल्सरी येतोच बघा. एक ट्री डायरेक्टली प्रिंट करून दिलेली असते तुम्हाला क्वेश्चन पेपरला, जी असेल ती, ती कोणती पण असू शकते, नेसेसरी नाही की कम्प्लीटच पाहिजे किंवा 2-way एक्सटेंडेडच पाहिजे. अशी ट्री तुम्हाला ड्रॉ करून दिली जाते, त्याच्याशी मोठी पण असेल, छोटी पण असेल. ठीक आहे, तर आपण खूप सारे एक्झाम्पल घेणार आहे ह्याच्यावरती. ठीक आहे, तर तुम्हाला ह्याला ट्रॅव्हर्स करावं लागतं. ट्रॅव्हर्स म्हणजे काय, जस्ट डिस्प्ले करायचं. तर मी तुम्हाला लिंक लिस्ट दिली आणि तुम्हाला सांगितलं ट्रॅव्हर्स करा, तर तुम्ही अल्गोरिदम लिहिणार आणि ते एक्सप्लेन करणार, त्याच्यानंतर 10, 20, 30, 40 जे तुमचे डिस्प्ले ते लिहिणार. तर आपल्याला ट्रॅव्हर्स करायचे म्हणजे काय, व्हिजिटिंग इच एलिमेंट एक्झॅक्टली वन्स, किंवा सिंपल केस मध्ये आपल्याला डिस्प्ले करायचा आहे. ठीक आहे, तर 6 मार्क्सला तुम्हाला एक क्वेश्चन येतो. तर 2 मार्क्सला, बिकॉज ट्रॅव्हर्सिंगच्या ह्याच्यामध्ये 3 टाइप्स आहेत. एका ट्रीला तुम्ही 3 वेनी ट्रॅव्हर्स करू शकता. सो इच टाइप तुम्हाला 2 मार्क्सला येतं. 3 लाईन मध्ये तुम्हाला 3 फक्त लाईन्स मध्ये तुम्हाला आन्सर लिहावं लागतं आणि 3 लाईनचे तुम्हाला 6 मार्क्स पडतात. ओके, सो ट्रॅव्हर्सिंग अल्गो वगैरे काही नाही लिहायचं, फक्त एक ट्री ड्रॉ केलेली असते आणि ट्रॅव्हर्स बायनरी ट्री युजिंग इन ऑर्डर, प्री ऑर्डर अँड पोस्ट ऑर्डर. तर 3 वेनी तुम्ही ट्रॅव्हर्स करू शकता ट्री. तर 3 वेचे 3 लाईन्सचं जे आन्सर आहे तुमचं, त्याला तुम्हाला 6 मार्क्स मिळतात. ओके, सो मोस्ट इम्पॉर्टंट काय की ट्रॅव्हर्स कसं करायचं. तर ट्रॅव्हर्स फॉर ट्रॅव्हर्सिंग अ बायनरी ट्री देअर आर 3 वेज. First is pre-order, next is in order and then post order. आपण 1 by 1 एक बघणार आहे. जर ऍट अ टाइम तिन्ही बघितले तर तुम्हाला ते कन्फ्युज होईल. सो पहिल्यांदा प्री ऑर्डर बघू, त्याच्यानंतर इन ऑर्डरचं, म्हणजे प्री ऑर्डर एक्सप्लेन करते, मग एक एक्झाम्पल, मग इन ऑर्डर परत त्याचं एक एक्झाम्पल, त्याच्यानंतर पोस्ट ऑर्डर आणि परत त्याचं एक एक्झाम्पल. ओके, ठीक आहे, आणि मग नंतर आपण एक्झाम्पल घेऊया की कंबाईन तिन्ही पण लिहायचं. असं तुम्हाला 3 स्टेटमेंट्स मध्ये किंवा 3 लाईनच्या कोड मध्ये 6 मार्क्स मिळतात बघा. तर बायनरी ट्री ट्रॅव्हर्स करण्याची, मग ती कोणत्याही टाइपची बायनरी ट्री असू, देर आर 3 वेज, प्री ऑर्डर, इन ऑर्डर अँड पोस्ट ऑर्डर. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपण प्री ऑर्डर बघू, त्याच्यानंतर पोस्ट ऑर्डर. प्री ऑर्डर, तर त्याचे 3 लाईन्स आहेत बघा. नंतर आपण सेपरेट अल्गो बघणारच आहे, फक्त जस्ट एक्सप्लेनेशन मॅन्युअली आपण कसं काढू शकतो. Process the root R, then traverse the left subtree of R in pre-order. Then third step, traverse the right subtree
ऑफ आर इन प्री ऑर्डर. ठीक आहे. आता ह्या स्टेप एक्सप्लेन करायच्या आधी मेन सांगते की प्री ऑर्डर ट्रॅव्हर्स मध्ये पहिल्यांदा ऑलवेज पॅरेंट ट्रॅव्हर्स झालाच पाहिजे आणि पॅरेंट नंतर लेफ्ट चाइल्ड ट्रॅव्हर्स झाला पाहिजे आणि नंतर राईट चाइल्ड. म्हणजेच काय की कोणत्या पण नोड तुम्ही जेव्हा व्हिजिट करणार, डिस्प्ले करणार, ट्रॅव्हर्स करणार तेव्हा ती नोड त्या पॅरेंटच्या आधी व्हिजिट नाही झाली पाहिजे. प्री ऑर्डर मध्ये जर तुम्ही एका नोड व्हिजिट करताय, सपोज मी बी व्हिजिट करते किंवा डिस्प्ले करते बी आणि बीच्या आधी जो त्याचा पॅरेंट आहे तो डिस्प्लेच नाही झालेला आहे, तर तसं चालत नाही. सो कधी पण तुमचं प्री ऑर्डर मध्ये सिक्वेन्स कसा पाहिजे की पहिले पॅरेंट नोड तुमची डिस्प्ले झाली पाहिजे, त्याच्यानंतर लेफ्ट आणि त्याच्यानंतर राईट असं. ओके. सो पहिला आहे प्रोसेस द रूट आर, बिकॉज सगळ्याचा जो मेन पॅरेंट आहे तो रूट आहे. सो पहिल्यांदा ऑलवेज प्री ऑर्डर मध्ये प्रोसेस रूट नोड आर होणार. त्याच्यानंतर ट्रॅव्हर्स द लेफ्ट सबट्री. मग आपण बघा आता पॅरेंट नंतर लेफ्ट झालं पाहिजे, मग लेफ्ट सबट्री पूर्ण ट्रॅव्हर्स करायची इन प्री ऑर्डर. म्हणजे लेफ्ट सबट्री ट्रॅव्हर्स करताना परत रूल फॉलो करायचा की त्या लेफ्ट सबट्री मधला पहिले पॅरेंट झाला पाहिजे, मग लेफ्ट चाइल्ड आणि मग राईट चाइल्ड, बिकॉज लेफ्ट सबट्री मध्ये पण राईट चाइल्ड असू शकतो. ओके. मग लेफ्ट सबट्री पूर्ण ट्रॅव्हर्स झाली की आपण येणार रूट नोडच्या राईट सबट्री कडे आणि राईट सबट्रीला परत प्री ऑर्डरचा रूल फॉलो करणार. दॅट इज राईट सबट्री ट्रॅव्हर्स करताना पहिल्यांदा पॅरेंट झाला पाहिजे, नंतर लेफ्ट चाइल्ड आणि नंतर राईट चाइल्ड. ओके. तर एक सिंपल एक्झाम्पल घेते, त्याच्यानंतर आपण थोडस हार्ड एक्झाम्पल कडे जायचंय. ओके. सो पहिल्यांदा बघा, सपोज मी इथे 45, त्याच्यानंतर 22, त्याच्यानंतर 11, 30, 11चा राईट 15, 30चा लेफ्ट 25. ओके. त्याच्यानंतर 77, 90 आणि 88. सॉरी इथं 88. ओके. तर आता ही ट्री आहे, ही मला ट्रॅव्हर्स करायची आहे प्री ऑर्डरनी. तर पहिल्यांदा ऑलवेज काय प्रोसेस म्हणजेच काय प्रिंट, पहिले ट्रॅव्हर्स काय करायचं आहे रूट नोड. सो हा माझा रूट नोड आहे. सो 45 प्री ऑर्डरनी मी पहिले काय करणार 45 प्रिंट करणार. ओके. नाउ नेक्स्ट बघा, आता लेफ्ट सबट्री करायची बिकॉज पॅरेंट नंतर लेफ्ट झाला पाहिजे. सो ह्या पॅरेंटचा लेफ्ट ही पूर्ण लेफ्ट सबट्री पण परत ही जी लेफ्ट सबट्री आहे ही तुम्ही कशी करणार ट्रॅव्हर्स इन द प्री ऑर्डर, म्हणजे पॅरेंट लेफ्ट आणि राईट. सो 45 मेन पॅरेंट तर झालंय, आता लेफ्ट कडे यायचं. तर या लेफ्ट सबट्रीचा पॅरेंट नोड कोणता आहे 22. सो 22 ला व्हिजिट करायचं. आता परत लेफ्ट कडे यायचं बिकॉज ह्याला सुद्धा लेफ्ट चाइल्ड आहे. सो लेफ्ट कडे यायचं आणि त्याचा पॅरेंट कोणता आहे 11. सो 11 करायचं. ओके. नाउ बघा, आता ह्या 11 ला लेफ्ट आहे का नाहीये. सो राईट कडे यायचं 15. म्हणजे बघा मी काय सांगितलं की 15 नोड जर मी व्हिजिट करतेय, आता मी 15 नोड व्हिजिट केली तर त्याच्या आधी ती 15 नोड राईटला आहे. कुठे राईटला. मग त्याच्या आधी त्याचा पॅरेंट आणि लेफ्ट जो सबलिंग आहे तो झाला पाहिजे, पण ह्याला लेफ्ट सबलिंग नव्हता. ओके. जर इथं लेफ्ट सबलिंग असता सपोज तर ह्या 15च्या आधी तो आला असता, पण आता सध्या तो नाहीये. सो बघा, ह्या राईट चाइल्डच्या आधी पहिले लेफ्ट झालेला पाहिजे, पण ह्याला लेफ्ट नव्हता, मग कोणता झालेला पाहिजे पॅरेंट. सो पॅरेंट बरोबर झालेला आहे. जर मी 11 व्हिजिट करतेय, हा 11 मी इथं व्हिजिट केलाय, मग ह्याच्या आधी त्याचा पॅरेंट हा व्हिजिट झालाच पाहिजे. सो आपला व्हिजिट झालेला आहे आणि त्या 22च्या आधी परत 45 त्या 22चा पॅरेंट व्हिजिट आहे तो झाला पाहिजे, तो आपला झालाय. ओके. नाउ इथे आलो. ओके. तर परत बॅक ट्रॅक जायचं. कुठपर्यंत जायचं 22 पर्यंत. म्हणजे बघा, आता आपण रूट आर केला व्हिजिट, मग त्याची लेफ्ट सबट्री करतोय, मग 22 व्हिजिट केला, मग 22ची आता लेफ्ट सबट्री झाली. मग आता 22ची काय करायची राईट सबट्री आणि राईट सबट्री परत प्री ऑर्डर वेनी करायची, म्हणजे पॅरेंट लेफ्ट आणि राईट. सो राईट सबट्री कडे आलं 22च्या. सो 30 ह्या सबट्रीचा काय पॅरेंट आहे. सो 30 आणि 25. ओके. सो आपली लेफ्ट सबट्री कंप्लीट झालेली आहे कणाची रूटची. आता राईट सबट्री कडे येणार, म्हणजे 77, 90 आणि 88. सो 77, 90 आणि 88 मध्ये पहिले कोण व्हिजिट होणार पॅरेंट, दॅट इज 77. नंतर लेफ्ट आहे का 77 ला नाही. सो राईट कडे येणार. ओके. सो राईट हा 90 आहे. सो 90 व्हिजिट करणार आणि परत ह्याचा लेफ्ट आहे. सो 88 व्हिजिट करणार. सो हे झालं आपलं ट्रॅव्हर्स द ट्री इन अ प्री ऑर्डर. तर व्यवस्थित लक्ष द्या. आता अजून एक आपण एक्झाम्पल घेऊयात.
प्री ऑर्डरनीच आणि मग नंतर परत इन ऑर्डर बघू आपण. व्यवस्थित लिहून घ्या आधी. प्रॅक्टिस केली की येते बरोबर आणि ट्री चॅप्टर भरपूर वास्ट आहे तोपर्यंत आपली भरपूर प्रॅक्टिस होईल आणि मग तुम्ही एक्सपर्ट होताल कोणत्याही वेनी ट्रॅव्हल्स करण्यासाठी. सो जरी पहिल्या एक्झाम्पलला नाही कळालं पण प्रॅक्टिस करा, व्यवस्थित कळतं ते, काही अवघड नाहीच आहे त्याच्यामध्ये. आता अजून एक ट्री काढूयात आपण. मग या सेम 2 ट्री आपण इन ऑर्डरनी पण करणार आणि पोस्ट ऑर्डरनी पण करणार. सपोज आता इथे ए, बी, डी, ई, एफ, सी, जी, एच, एच ला जे, एल आणि के. ओके. आता बघा फास्ट एकदम इझी बघा प्री ऑर्डर. पहिले रूट नोड विजिट करायची. सो पहिले मी विजिट करणार ए. मग लेफ्ट सब ट्री पूर्ण प्री ऑर्डर वेनी करायची. लेफ्ट सब ट्री बिकॉज इन प्री ऑर्डर आणि प्री ऑर्डर काय पहिले पॅरेंट झाला पाहिजे मग लेफ्ट चाइल्ड राईट चाइल्ड. सो पहिले आता तुम्ही लेफ्ट कडे आले. सो विजिट काय केला बी. मग परत त्याला लेफ्ट आहे परत तर लेफ्ट कडे आले विजिट केला डी. आता डी ला लेफ्ट नाहीये. ओके. आणि पॅरेंट ऑलरेडी झालेला आहे. सो आता ई करणार. नोड कडे आले की पहिले तो विजिट करायचा नंतर एफ करणार. नंतर आता परत ही सगळी लेफ्ट सब ट्री झाली ए ची. सो परत ए ची आता राईट सब ट्री. सो राईट सब ट्रीचा जो राईट सब ट्री आहे त्याचा पॅरेंट कोण आहे सी आहे मेन रूट. सो सी कडे आलो. ओके. नाउ सी ला लेफ्ट आहे सो जी कडे आलो. आता जी ला लेफ्ट नाहीये राईट नाहीये सो एच कडे आलो. ओके. नाउ एच ला लेफ्ट आहे जे. ओके. त्याच्यानंतर बघा आता जे ला आता इथे लगेच के कडे नाही. तुम्ही म्हणताल की पॅरेंट लेफ्ट आणि राईट. सो मी पॅरेंट ही के एच केला लेफ्ट केला तर के कडे नाही यायचं बिकॉज जे हा पॅरेंट आहे कोणाचा एल चा आहे. सो पहिल्यांदा तो झाला पाहिजे म्हणजे एच ची लेफ्ट सब ट्री पहिले झाली पाहिजे. ऑब्विसली बघा जे ची एल झाल्या पाहिजे त्याच्यापेक्षा बघा एच ची लेफ्ट सब ट्री झाली पाहिजे आणि मग तुम्ही राईट कडे येणार बिकॉज ट्रॅव्हल्स आपण काय करतोय पहिले लेफ्ट मग राईट पॅरेंट नंतर. सो जे ची एल होणार. मग त्याच्यानंतर एच ची पूर्ण लेफ्ट सब ट्री झाली. आता एच ची राईट. सो के. आता के नंतर लेफ्ट राईट काही नाही. सो हे झालं आपल्या इथे स्टॉप. सो हे झालं प्री ऑर्डर आणि प्री ऑर्डर मध्ये ऑलवेज जो फर्स्ट ट्रॅव्हर होतो दॅट इज द रूट नोड ऑफ अ ट्री. जे फर्स्ट तुम्ही ट्रॅव्हर्स करता ती ऑलवेज रूट नोड असते. हे लक्षात ठेवा. इन ऑर्डरला कुठे असते रूट नोड आणि पोस्ट ऑर्डरला कुठे असते प्री ऑर्डरला कुठे असते बिकॉज एक अजून एक पॉइंट आहे आपल्याला की तुम्हाला ट्रॅव्हर्सिंग देतील म्हणजे ट्रॅव्हल्स केलेले देतील आणि त्याच्यावरून ट्री बिल्ड करायची. मग तेव्हा आपल्याला बघावं लागतं की रूट नोड कोणती आहे. सो लक्षात ठेवा प्री ऑर्डर मध्ये जी पहिली ट्रॅव्हल झालेली नोड असते दॅट इज युअर रूट नोड ऑफ अ ट्री. ओके. तर हे झालं प्री ऑर्डर. त्याच्यानंतर आता इन ऑर्डर. इन ऑर्डर. इन ऑर्डर मध्ये बघा पहिल्यांदा ट्रॅव्हर्सल एक्सक्यूज मी ट्रॅव्हर्सल लेफ्ट सब ट्री ऑफ आर इन ऑर्डर. नंतर प्रोसेस द रूट नोड root r. Okay. Now third traverse right subtree in order. बघा आता ट्रॅव्हर्स लेफ्ट सबट्री ऑफ आर इन ऑर्डर. तर इन ऑर्डर म्हणजे काय पहिल्यांदा लेफ्ट सबट्री नंतर पॅरेंट आणि मग नंतर राईट सबट्री. ठीक आहे. मग बघा लेफ्ट चाइल्ड पॅरेंट आणि राईट चाइल्ड. तर पहिल्यांदा तुम्ही रूट नोड नाही ट्रॅव्हर्स करणार. विजिट कोणती करणार पहिले लेफ्ट सबट्री. लेफ्ट सबट्री विजिट करणार म्हणजेच काय लेफ्ट सबट्रीला पण रूट लेफ्ट सबट्रीला पण एक पॅरेंट असतो तर तो पण नाही होणार. त्याला लेफ्ट असेल तर जोपर्यंत लेफ्ट नोड आहे तोपर्यंत तुम्ही जाणार लास्टला आणि लेफ्ट नोड पहिले होणार
मग पॅरेंट नोड आणि मग राईट नोड. म्हणजे इथं लक्षात काय ठेवायचं की कोणती पण नोड जर तुम्ही व्हिजिट करताय तर त्याच्या आधी त्याची लेफ्ट सबट्री किंवा लेफ्ट चाइल्ड हा व्हिजिट झालाच पाहिजे आणि नंतर पॅरेंट नोड. ओके, आणि मग नंतर राईट चाइल्ड. ओके, तर सेम जे आपलं पहिलं होतं त्याने आपण करूयात. एका एक्झाम्पलने तुम्हाला एक्सप्लेन करते आणि मग नंतर तुम्हाला मग व्यवस्थित कळेल. सेम 2 एक्झाम्पल घेऊ आपले. मग ते तुम्ही क्रॉस चेक करायचे, कंबाईन करायचे. आता मी सेपरेट सेपरेट घेते तुम्हाला कळण्यासाठी. मग नंतर तुम्ही ते कंबाईन करायचे, तिन्ही पण ऍट अ टाइम 1 बाय 1 सॉल्व्ह करायचं. ओके, आता मी 45 प्री ऑर्डर मध्ये आपण लगेच कोणता ट्रॅव्हर्स करतो, रूट नोड. पण रूट नोड नाही करायची बिकॉज पॅरेंटच्या आधी लेफ्ट चाइल्ड किंवा लेफ्ट सबट्री पूर्ण झाली पाहिजे. जेव्हा ह्या लेफ्ट सबट्रीचे पूर्ण व्हिजिट होतील तेव्हा तुम्ही 45 कडे येणार. ओके, सो 45 ला लेफ्ट आहे. ओके, तर लगेच हा पण नाही व्हिजिट करायचं, परत चेक करायचं 22 ला लेफ्ट आहे का, आहे. 11 ला लेफ्ट आहे का, नाही. सो पहिले तुमचा व्हिजिट होणार 11. ओके, त्याच्यानंतर जी 22 आहे त्याची लेफ्ट सबट्री आपण पहिले व्हिजिट करतोय, लेफ्ट सबट्री. ओके, सो 11 झाला. 11 नंतर होणार 15. ओके, सो 11 च्या नंतर 15च्या परत बॅक ट्रॅक होणार कारण की 15 ला पुढे काही नाहीये आणि आता कोणता व्हिजिट होणार आहे, 22. बघा आता 22 जर पॅरेंट आहे, 22 हा पॅरेंट आहे कोणाचा, 11 म्हणजे लेफ्ट सबट्री किंवा लेफ्ट चाइल्ड कोणते त्याचे लेफ्ट साइडला 22च्या 11 आणि 15. तुम्ही म्हणता 15 राईट आहे, पण राईट कोणाचा आहे तो 11 ला आणि 11 हा लेफ्ट आहे. सो ही जी सबट्री आहे लेफ्ट 11 आणि 15 ती आधी झाली. बघा म्हणजेच काय की मी जेव्हा 22 व्हिजिट करतेय विच इज अ पॅरेंट, त्याच्या आधी पूर्ण लेफ्ट सबट्री झालीच पाहिजे. ओके, आणि त्याच्यामध्ये पण या लेफ्ट सबट्री मध्ये पण रूल फॉलो करायचा, LPR हे त्याचं मिनिंग आहे. ओके, नाव बघा 22 झाला म्हणजेच काय आपला लेफ्ट झाला, पॅरेंट झाला. आता राईट कडे येणार आणि राईट कडे आलं की परत इन ऑर्डर रूल फॉलो करायचा, दॅट इज लेफ्ट पॅरेंट रूट. मग राईट कडे आले तुम्ही तर ह्या राईटला परत लेफ्ट आहे, सो पहिले 25 होणार आणि मग 30 होणार. ओके, नाऊ आता आपलं हे पूर्ण झालंय आपलं व्हिजिट लेफ्ट, म्हणजे आपला हा लेफ्ट सबट्री जी आहे 45 ची ही पूर्ण आपली व्हिजिट झालेली आहे. ओके, सो आता आपण कोणता व्हिजिट करणार, 45. येते लक्षात. म्हणजे आता आपलं बघा लेफ्ट झालं, पॅरेंट झालं. आता राईट कडे येणार आणि जेव्हा तुम्ही राईट कडे येणार आहे तेव्हा परत रूल फॉलो करायचा इन ऑर्डर, दॅट इज लेफ्ट, पॅरेंट आणि रूट. सो ह्याला लेफ्ट आहे का 77 ला, नाही. सो डायरेक्टली 77 येणार. मग 90 कडे आले, पण 90 ला लेफ्ट आहे म्हणजे कोणती पण नोड व्हिजिट करण्याच्या आधी त्याचा लेफ्ट पहिले व्हिजिट झाला पाहिजे. सो 88 आणि मग 90. तर हे झालं तुमचं इन ऑर्डर ट्रॅव्हर्सल. आणि इन ऑर्डर ट्रॅव्हर्सल मध्ये लेफ्ट सबट्री रूट नोडची जी लेफ्ट सबट्री आहे, आता 45 ची लेफ्ट सबट्री कोणती आहे, लेफ्ट सबट्री मध्ये कोणत्या नोड आहे, 22, 11, 15, 30, 25. तर ह्या नोड सगळ्या झाल्यानंतर मग रूट नोड येणार. म्हणजे इन ऑर्डर मध्ये इन बिटवीन रूट नोड येतील. असं काही नाही की बरोबर मध्ये येईल रूट नोड, कारण की इथे बघा 1, 2, 3, 4, 5 ह्याच्या आधी 5 इथे 3 आहे, डिपेंड्स ऑन युअर ट्री. ओके, सो पहिले जेव्हा लेफ्ट सबट्रीचे कंप्लीट होतील तेव्हा इन बिटवीन रूट नोड असेल आणि मग त्याच्यानंतर राईट सबट्रीचे नोड्स असतील. आणि प्री ऑर्डर मध्ये फर्स्ट जे नोड असेल दॅट विल बी द रूट नोड ऑफ अ ट्री. ओके, नाव आता अजून एक एक्झाम्पल व्यवस्थित हे लिहून घ्या. त्याचे आपण सेकंड एक्झाम्पल बघितलं होतं तेच इन ऑर्डरनी करूयात. मी तुम्हाला होमवर्क पण देते, हे लेक्चर झाल्यानंतर भरपूर साऱ्या ट्रीज देते, त्याची प्रॅक्टिस करा. F आणि जर नाहीच कळालं तर परत सांगा, परत एकदा एक्सप्लेन करेल. आपल्याला काय आता घाई करण्याची गरज नाही, आपला सिलेबस भरपूर पुढे आहे. फक्त तुम्ही जे झालेलं आहे ते परफेक्ट करा.
ओके, आता हिला इन ऑर्डरने करायचं. तर पहिले ए रूट नोड, ए ला लेफ्ट आहे, बी कडे आलो, बी ला पण लेफ्ट आहे, डी कडे आलो. सो पहिले डी विजिट होणार, नंतर डी ला लेफ्ट नाही राईट नाही, मग बी होणार विजिट. बिकॉज बी जेव्हा तुम्ही व्हिजिट करताय तेव्हा त्याचे लेफ्टला जे आहेत तेवढे झाले पाहिजे. सो बीच्या लेफ्टला फक्त डीच होता, सो तो झालाय. नंतर आपण बीच्या राईट कडे आलो. ओके, लेफ्ट पॅरेंट राईट, राईट कडे आलो, पण त्या राईटला परत आपण इन ऑर्डर वेनीच करायचे. सो ई ला परत लेफ्ट आहे, सो म्हणजे इन ऑर्डर मध्ये लक्षात ठेवा की लेफ्ट पहिले झालं पाहिजे, मग पॅरेंट आणि मग राईट. ओके, नंतर ई. ओके, मग आपला आता लेफ्ट सबट्री पूर्ण झालाय. आता लेफ्ट सबट्री झालाय, सो आता पॅरेंट. सो पॅरेंट काय ह्या लेफ्ट सबट्रीचा ए. त्याच्यानंतर राईट कडे आलो आणि राईट परत आपण इन ऑर्डर वेनी करणार आहे. सो सी लगेच नाही करणार, सी ला लेफ्ट आहे जी, सो जी पहिले येणार. जी ला लेफ्ट राईट कोणीच नाहीये, सो सी झाला प्रिंट. सी नंतर एच कडे आलो, एच ला परत लेफ्ट आहे जे. ओके, जे ला परत लेफ्ट आहे एल. ओके, त्याच्यानंतर एच आणि मग नंतर के. बिकॉज एच जर आपण पॅरेंट म्हणतोय एवढ्या सगळ्यांचा, एच जर पॅरेंट आहे तर हा लेफ्ट पहिले झाला पाहिजे एचच्या आधी. सो जे आणि एल पहिले झाले आणि परत एच झाला पॅरेंट आणि नंतर त्याचा राईट झाला. ओके, तर हे झालं तुमचं इन ऑर्डर वेनी बोथ नोड्स. आणि तर काय होतं के. ठीक आहे, तर हे झालं तुमचं इन ऑर्डर वे. आता नेक्स्ट आहे, व्यवस्थित राईट डाऊन करून घ्या. आणि नेक्स्ट आहे आता लास्ट पोस्ट ऑर्डर. ठीक आहे, तर पोस्ट ऑर्डर मध्ये बघा लेफ्ट राईट आणि शेवटी पॅरेंट. म्हणजेच पोस्ट ऑर्डर मध्ये जी लास्ट नोड तुम्ही ट्रॅव्हर्स करताल दॅट विल बी युअर रूट नोड. प्री ऑर्डर मध्ये फर्स्ट, पोस्ट ऑर्डर मध्ये लास्ट. कारण की पॅरेंट हे राईट आहे, आर फॉर राईट. नंतर पॅरेंट नोड सगळ्यात शेवटी व्हिजिट होणार. म्हणजे होल ट्रीची मेन पॅरेंट कोण असतो, रूट नोड. सो ती सगळ्यात शेवटी होणार. सो पोस्ट ऑर्डर मध्ये जी लास्ट नोड असेल ती तुमची रूट नोड असेल. ओके, सो पोस्ट ऑर्डरचा बघा फर्स्ट काय, ट्रॅव्हर्स लेफ्ट सबट्री ऑफ आर. आर म्हणजे रूट नोड, ह्याच्यामध्ये आर ही ते राईट आहे त्याचं मिनिंग. इन पोस्ट ऑर्डर, पोस्ट ऑर्डर म्हणजे काय, लेफ्ट राईट आणि पॅरेंट. त्याच्यानंतर ट्रॅव्हर्स राईट सबट्री ऑफ आर इन पोस्ट ऑर्डर अगेन. अँड थर्ड प्रोसेस द रूट आर, शेवटी रूट आर. आता अगेन विथ एक्झाम्पल एक्सप्लेन करते. 45 22 11 30, 30 चा लेफ्ट 25, 11 चा राईट 15. एकदम इझी बघा, लेफ्ट नंतर राईट आणि नंतर पॅरेंट असं करायचंय फक्त. 90 ना, 90 आणि हा 88. बघा आता 45 ला लेफ्ट आहे, पहिले लेफ्ट झालंच पाहिजे, नंतर राईट आणि नंतर पॅरेंट. सो 22 ला परत लेफ्ट आहे 11, 11 ला लेफ्ट आहे का नाही. सो आपण इन ऑर्डर मध्ये 11 करत होतो, पण आता आपल्याला लेफ्ट नंतर राईट असेल तर राईट करावं लागेल मगच पॅरेंट. सो 11 ला लेफ्ट नाही पण राईट आहे, सो पहिले 15 होणार, नंतर 11 होणार, परत वरती येणार 22. पण आता 22 चा लेफ्ट झालाय पूर्ण, 11 15. आता राईट कडे यायचं, 22 लगेच करायचा नाही. सो पॅरेंट नोड ही नंतर पाहिजे, लेफ्ट आणि राईट चाइल्ड नंतर. सो 30, पण 30 ला परत लेफ्ट आहे, सो 25. 25 ला राईट 30 ला जर राईट असता तर 25 नंतर 30 त्या राईट कडे गेला असतो, पण आता राईट नाही, सो पॅरेंट. आता 22. ओके, नाव बघा लेफ्ट झालं पूर्ण 11 15, राईट झालं 30 25 आणि मग आपण त्यांचा पॅरेंट घेतला 22. ओके, म्हणजे आता 45 ची लेफ्ट पूर्ण झालेली आहे, 45 ची लेफ्ट सबट्री. आता राईट कडे यायचंय. ओके, सो राईट हा 77 आहे, 77 ला लेफ्ट नाहीये चाइल्ड पण राईट आहे, सो 90. परत 90 ला लेफ्ट आहे, सो लेफ्ट आधी 88. 90 ला राईट आहे का नाही, सो आता पॅरेंट करणार 90. 88 चा पॅरेंट 90. नाउ 77. ओके, आणि लास्टला 45. सो पोस्ट ऑर्डर मध्ये जी लास्ट नोड असेल दॅट विल बी युअर रूट नोड. ओके,
ठीक आहे. आता हे सेम दुसरं जे आपण एक्झाम्पल बघितलेलं ते एकदा करून दाखवते. आता बघा, जर तुम्हाला अशी एक ट्री आहे, मी तुम्हाला सांगितलं की इन ऑर्डर मध्ये इन बिटवीन कुठेतरी रूट नोड येईल तुमची. ओके, पण जर एखाद्या ट्रीला लेफ्ट सब ट्रीच नसेल तर इन ऑर्डर मध्ये फर्स्ट नोडच काय येणार आहे, रूट नोड येणार आहे. म्हणजे बघा, सपोज अशी एक ट्री आहे आपल्याकडं बी, इकडे राईटला कसं पण असेल, पण ह्या लेफ्टला काहीच नाहीये. मग प्री ऑर्डर मध्ये तर पहिले पॅरेंटच होतो, सो एच होणार. आणि प्री ऑर्डर मध्ये आपल्याला माहिती की फर्स्ट नोड इज अ रूट नोड, पण नंतर लेफ्ट नाहीच ह्याला. आणि इन ऑर्डर मध्ये पहिले आपण लेफ्ट सबट्री करतो, पण ए ला लेफ्ट नाहीच आहे, सो पहिली कोणती होणार आहे. म्हणजे अशा काही केसेस आहे ज्याच्यामध्ये इन ऑर्डर मध्ये पण जी फर्स्ट नोड असेल ती काय येईल, पॅरेंट नोडच येईल. जर एखाद्या ट्रीला लेफ्ट सबट्री नसेल तर इन ऑर्डर ट्रॅव्हल्सर मध्ये फर्स्ट नोड पॅरेंट नोड येईल. आणि एखाद्या ट्रीला जर राईट सबट्री नसेल तर इन ऑर्डर मध्ये लास्ट नोड आहे ती काय येईल, रूट नोड येईल, लाईक द फर्स्ट ऑर्डर. ओके, पण इन जनरल ट्रीला लेफ्ट राईट आपण शक्यतो घेतोच. एखादे आपण एक्झाम्पल पण घेऊयात. फक्त ट्रॅव्हल्स करताना लक्षात ठेवायचं की प्री ऑर्डर मध्ये पहिले पॅरेंट झाला पाहिजे, मग लेफ्ट चाइल्ड, मग राईट चाइल्ड. आणि इन ऑर्डर मध्ये पहिले लेफ्ट, मग पॅरेंट आणि मग राईट. आणि पोस्ट ऑर्डर मध्ये पहिल्यांदा लेफ्ट, मग राईट आणि मग नंतर शेवटी पॅरेंट. ओके, फक्त एवढं लक्षात ठेवायचं मेन. आता बघा लास्ट आपलं एक्झाम्पल. आता बघा सुरू करूयात. आता आपण ए ला लेफ्ट आहे, पहिले लेफ्ट पूर्ण, मग राईट आणि मग पॅरेंट. ए ला लेफ्ट आहे, बी ला पण लेफ्ट आहे, डी ला लेफ्ट नाहीये, सो डी पहिले आपण करणार. ओके, डी ला राईट पण नाही ना, डी ला लेफ्ट नसताना राईट असतं तर राईट केला असता. नंतर डी म्हणजे बी चा लेफ्ट झाला, आता बी च्या राईट कडे यायचं ई, पण ई ला परत लेफ्ट आहे, सो एफ. आता ई ला जर राईट असतं तर राईट घेतला असता, पण राईट नाहीये, सो ई. म्हणजे लेफ्ट बघायचा, राईट असेल तर राईट, नाहीतर मग लेफ्ट पॅरेंट. ओके, नाव बी चा लेफ्ट पण झाला आणि राईट पण पूर्ण झाला, सो आता पॅरेंट बी. नंतर ए चा आता बी झाला, म्हणजेच काय झाला, लेफ्ट झाला. आता राईट कडे यायचं, याच्या ए करायचं नाही लगेच. सी ला परत लेफ्ट आहे, जी. नंतर जी ला लेफ्ट नाही, राईट नाही, सो आपण एच कडे येणार. ओके, कारण की सी चा लेफ्ट झालाय जी, नंतर राईट आहे एच, सो एच ला परत लेफ्ट आहे आणि जे ला परत लेफ्ट आहे एल, सो एल कडे आलो. सो जे ला आता राईट आहे का, नाही, सो जे करणार. नंतर एच चा म्हणजे आपला लेफ्ट झाला पूर्ण, आता राईट कडे येणार के, नंतर एच आणि नंतर सी आणि शेवटी ए. सो ए इज अ रूट नोड ऑफ अ ट्री. म्हणजे बघा असं उलट जायचंय, डी ई एफ बी, नंतर जी एल जे के एच सी ए, असं जायचंय. ठीक आहे, एकदम इझी आहे. बघा प्रॅक्टिस करा, मी तुम्हाला होमवर्कला एक्झाम्पल्स देते. ठीक आहे, तेवढे करा. आणि जरी नाही कळालं तुम्हाला तर मला विचारा, बिकॉज हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे. एक तर तुम्हाला सेपरेट येतोच एक्झाम्पल मध्ये क्वेश्चन 6 मार्क्सला. बघा ही ट्री देणार आणि 3 लाईन्स मध्ये तुम्हाला लिहायचे, प्री ऑर्डर, इन ऑर्डर आणि पोस्ट ऑर्डर, एवढंच एक्झाम्पल. 6 मार्क्स मिळतात. ठीक आहे, सो हे प्रॉपर करा. आणि प्लस आपल्याला प्रोग्राम मध्ये पण हे सगळं करायचंच आहे परत. सो एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे हा. जवळजवळ 12 मार्क्सला इन ऑर्डर, पोस्ट ऑर्डर, प्री ऑर्डर वरती एक्झाम्पल आणि अदर थेरी क्वेश्चन्स येतात. ठीक आहे.